नमस्कार भयरसिकांनो. भयसम्राट नारायण धारप हे नाव सर्वांना परिचयाचे असेल. भय म्हणजे नारायण धारप हे समीकरण झाले आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक अभिनव उपक्रम घेऊन आलो आहोत. श्री नारायण धारप यांचे रहस्यमय साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केल्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि पुस्तके विकत घेऊ शकत नाही, जे अशिक्षित आहेत आणि ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, त्यांच्यासाठी ही कादंबरी विनामूल्य ऑडिओ स्वरूपात बनवण्याची संबंधी त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्री शिरीष धारप यांनी दिली. त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार. या कादंबरीचे सर्व मालकी हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व घोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. रात्र झाली होती आणि ते मोकळे सुटले होते. गजाबा, किसाबाई, गणपत, रघु, सखू, शिंदे, जकाते, कुबडा काशा, मारवाड्याची जणी आणि इतर कितीतरी. मीराच्या आत्याबाईही त्यात होत्या. एकनाथकडून माघारी फिरल्यावर तिनं त्यांच्या घराला एकच भेट दिली होती. आता त्यांना लंगड्या पायाचा त्रास होत नव्हता. ते आत गावभर पसरले होते. ते आणि दुसरेही कितीतरी मित्रांकडे, परिचितांकडे, नातेवाईकांकडे जात होते. दारे खिडक्या ठोठावत होते. आत येऊ का विचारत होते. दुर्गापुरात फार फार थोड्यांना खऱ्या प्रकाराची शंका होती. गावातला बदल त्यांना जाणवत होता, अस्वस्थ करीत होता. ते अंधार व्हायच्या आतच घरी परतत होते. दारं खिडक्या घट्ट लावून घेत होते. तरीही एखाद्या ओळखीच्या आवाजात हाक आल्यावर दारं उघडली गेली. आत यायची आमंत्रणं दिली गेली. ती अनाचाराची, वकवकत्या भुकेची, रक्तलांछित रात्र होती. दुर्गापूर महाभयानक, अकल्पित सावटाखाली सापडलं होतं. जयदेव, रामदास आणि एकनाथ एकाच खोलीत झोपले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या पोकळ्यांच्या जपमाळा होत्या. हातात देवाचा अंगारा होता. रात्री अनेकदा भयानक स्वप्नांनी त्यांना जाग आली, पण रात्र एकदाची उलटली. दंडीची भेट झाली नाही. तो आजची रात्र इतरत्र गुंतला होता. सकाळी 7ला जयदेवचे डोळे किलकिले झाले. दिवस, सूर्यप्रकाश. त्यानं रामदास आणि एकनाथला हलवून जाग आणली. एकनाथचे डोळे उघडले तेव्हा ते 12 वर्षाच्या मुलाचे होते, नितळ आणि निरागस. पण दुसऱ्या क्षणी कालच्या सर्व भयानक प्रसंगाच्या आठवणी आल्या आणि त्याचे ते डोळे पाण्यानं भरले. पाठीवर वळून त्यानं डोकं हातात घेतलं आणि तो रडायला लागला. जयदेव किंवा रामदास काय करणार? त्याचं साथपण कसं करणार? नाथा, आजचा आपला दिवस आहे, जयदेव शेवटी म्हणाला. आपण त्या दंडीचा काटा काढू, त्याच्या सगळ्या पापांचं माप त्याच्या पदरात पुरेपूर घालू. आज आपला दिवस आहे, त्या अधम दंडीचा शेवटचा दिवस आहे. एकनाथचं डोकं सावकाश सावकाश वर आलं. त्याचा चेहरा भयंकर होता. रामदास, जयदेव दोघांनी नजरा फिरवल्या. घरात दूध नव्हतंच. रामदासनं कोरा चहा बनवला. घराच्या मागच्या अंगणात चूल होती. त्यात लाकडं घालून रामदासनं आंघोळीसाठी पाण्याचं तपेलं ठेवलं. जय, आता आपण निसर्गाच्या नियमांच्या रेषा ओलांडल्या आहेत, तो म्हणाला. पण आता जे नियम पाळतो आहोत त्यांच्याशी सुसंगत राहिलं पाहिजे. आता आपण देवकार्यावर निघालो आहोत. देवाचे प्रतिनिधी म्हणून जात आहोत. शुद्धता आणि पावित्र्य ही पहिली आवश्यकता. स्नानानं शुद्ध होऊन देवाची पूजा करून बरोबर तीर्थ अंगारा घेऊ. त्यात हलगर्जीपणा नको. जयदेवला त्याचे शब्द पटले. ते बाहेर पडले तेव्हा 10 वाजले होते. जयदेव म्हणाला, रामदास, आधी आपल्याला एक करायला हवं. एकनाथच्या घरात त्याच्या आईवडिलांचा मृत्यूदेह आहे आणि हवेलीत मीराचा आहे. त्यांना अग्नी दिला पाहिजे. आपण यातून सही सलामत सुटूच अशी खात्री नाही. त्या तिघांना तशाच अवस्थेत ठेवणं, कोल्ह्या कुत्र्यांनी लचके तोडण्यासाठी, सडून त्यांच्यात आड्याकिळे होण्यासाठी ते अशक्य आहे रामदास. आणि ते एकनाथच्या घरी गेले. खोलीत त्याच्या आईवडिलांचे देह तसेच पडले होते. एकनाथ कठीण नजरेनं त्यांच्याकडे पाहत होता. खाली सुटी, फुटलेली पायदडी, तुडवलेली रुद्राक्ष आणि पोवळी होती. गुरुजींची माळ, जयदेव म्हणाला. आणखी शब्दांची जरुरीच नव्हती. मागच्या अंगणात त्यांनी लाकडं, गौऱ्या, मोडकं सामान यांची चिता रचली आणि देवा, या दोघांच्या आत्म्यास शांती दे.
सद्गती दे अशी प्रार्थना करून त्या दोघांना अग्नी दिला. हवेलीत आता काहीही भीतीदायक नव्हतं. तो एक साधा जुना वाडा होता. तळघरात मीरा तशीच चबुतऱ्यावर होती. आता अर्थात तिच्या देहावर मृत्यूच्या अनेक खुणा उमटल्या होत्या. ती आता विद्रूप दिसत होती. पण ही विद्रूपता आधीच्या मृत सजीव अवस्थेतील अघोरी रसरस्त्या सौंदर्यापेक्षा चांगली होती. ही नैसर्गिक होती. हवेलीच्या अंगणात त्यांनी मीराच्या देहाला अग्नी दिला. 1 वाजला होता. आधी त्यांनी ठरवलं की लाकडाचे भाले तयार करून हे लुचाई जिथं दिसतील तिथं भाल्यांचा वापर करायचा. पण दिवस वर आला आणि गावात एवढीशीही हालचाल दिसेना तेव्हा त्यांना समजून चुकलं की ही कीड सर्वत्र पसरली आहे. जे काही कोणी अगदी थोडे वाचले असतील त्यांची घराबाहेर पडण्याची हिंमत होत नव्हती. तेव्हा अर्थातच मनात योजलेला बेत त्यांना सोडून द्यावा लागला. त्या तिघांना ती गोष्ट केवळ अशक्य होती. ते फक्त दंडीचा, त्यांच्या स्वामीचा, त्यांचा धनाचा नाश करू शकले तरी खूप झालं. दंडीचा शोध म्हणजे साधी गोष्ट नाही. जयदेव हताश आवाजात म्हणाला. जय, तुला आठवतं मागं आपलं तुझ्या या अटॅकबद्दल बोलणं झालं होतं? तुला एकदम कलकलल्यासारखं होतं, नॉशिया येतो, वेळेचं भान राहत नाही, सर्व शरीर घामानं निथळतं. मी तेव्हा तुला काय सांगितलं होतं आठवतं? नाही, काय? तुझ्या त्या मोटरसायकलच्या अपघातात तुझ्या डोक्याला मार बसला होता नाही का? तुला गंभीर इजा झाली नाही, पण ते वरकरणी झालं. त्या माराचा तुझ्या मेंदूवर परिणाम झालेला आहे. तुझ्या मेंदूत काहीतरी बदल, अत्यंत अपवादात्मक असा, लाखात एखाद्या वेळी होण्याची शक्यता असलेला झाला आहे. तुझ्या मेंदूची संवेदन क्षमता वाढलेली आहे. दुर्गापुरात आल्यावर तुला 3-4दा तरी तसा अटॅक आल्याचं तुम्हाला सांगितलंस. एकदा गावात यायच्या आधी रस्त्यावरून हवेलीकडे पाहत असताना आणि मग त्या संध्याकाळी मी दुर्गापूरला आलो तेव्हा. मला वाटतं या दंडीचा यात कुठेतरी संबंध आहे. कसा काय? आता त्याचा का आणि कसं यात जाणण्यात अर्थ नाही आणि आपल्याला तेवढा वेळही नाही. त्या तुझ्या खास फॅकल्टीचा आपल्याला उपयोग करून घेता आला तर पाहायचा आहे. मी एक सुचवतो. काय? तुझी मोटरसायकल घेऊन तू गावातून सावकाश चकरा मार. मला वाटतं, नाही, माझी खात्री आहे की हा दंडी कोठे अंधारात लपून बसलेला असला तरी ते तुला जाणवेल. एकनाथला गावाची संपूर्ण माहिती आहे. आम्ही दोघं एक गल्ली पायी तपासतो. आपण 3 वाजता परत हवेलीपाशी एकत्र येऊ, तेव्हा मग पुढचं ठरवता येईल. तुला कसं काय वाटतं? काल रात्री आपली फाटाफूट झाली आणि गुरुजी आपल्यातून गेले. पुन्हा आपली फाटाफूट होते आहे. तुला ते योग्य वाटतं? तुला नाही वाटत आपण तिघांनी तरी एकत्र राहायला हवं? थोडासा धोका आहे, नाही असं नाही. तेव्हा कुठंतरी कॉम्प्रोमाइज करायला हवं, नाही का? आणि आता दिवस आहे, चक्क ऊन आहे. 3ला आपण भेटतोच आहोत. ठीक आहे. जयदेव तयार झाला, पण जरासा नाखुशीनच. जयदेवची मोटरसायकल आवाज करीत गावातल्या रस्त्यांवरून सावकाश फिरत होती. दर 100 फुटांवर तो वेग कमी करत होता. गाडी थांबवित होता. डोळे मिटून मन एकाग्र करीत होता, पण त्याला ती खास जाणीव होत नव्हती. रामदासच्या शब्दांवर त्याचा पुरा विश्वास बसला होता, पण हाती असतील ते सर्व उपाय वापरायला हवे होते हे त्यालाही मान्य होतं. पेठेच्या टोकाशी आल्यावर वळवण्यासाठी त्यानं गाडी पुलापाशी आणली. तिथं शंकराचं मंदिर होतं. आपण गाडी थांबवून मागच्या अंगास का गेलो हे त्याला कधीही समजलं नाही, पण तो गेला. दगडी चौतऱ्यावर गोमुखाखाली कोणीतरी बसलं होतं. तिकडं पाहता पाहता त्याचे केस शहारले. अंगावर काटा उभा राहिला. तो जवळ गेला. ते केरकर गुरुजी होते. अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. सर्व शरीर होरपळल्यासारखं लाल झालं होतं आणि आणखी जवळ गेल्यावर त्याला दिसलं की त्यांच्या मानेवर डंखाच्या 2 लहान खुणा आहेत. जयदेवनं एकदा त्यांच्याकडे, एकदा गोमुखातून पडणाऱ्या तीर्थाकडे पाहिलं. काय झालं असावं याचा त्याला सहज अंदाज करता आला. गुरुजींच्या शेवटच्या क्षणाच्या वेदनेची त्याला थोडीशी कल्पना आली. त्यांना हलवण्यासाठी तो पुढं झाला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. गुरुजींना तसंच ठेवणं अशक्य होतं. पुलापलीकडे स्मशान होतं. जयदेवनं त्यांना उचललं. शरीर किंचित ताठ झालं होतं, पण लाकडासारखं नाही. त्यांना पाठुंगळी देऊन तो स्मशानात आला. इथं कोणी जागेवर नव्हतं. कदाचित कधीच नसेल. त्याला काहीच माहिती नव्हती, पण एका बाजूला पत्र्याची शेड होती. दार ढकलताच आत त्याला गौऱ्याची व लाकूड फोडीची रास दिसली. शक्य तितक्या लवकर त्यानं गुरुजींसाठी चिता रचली. रॉकेल नव्हतं, पण गाडीतलं पेट्रोल होतं. याच कामासाठी सकाळी बरोबर घेतलेला लाईटर होताच.
अग्नीनं चितेवर हावऱ्यासारखी झेप घेतली. जयदेव क्षणभर त्या धडधडत्या ज्वालांकडे पाहत उभा राहिला आणि मग खालच्या मानेनं परत फिरला. मीरा गेली होती, गुरुजी गेले होते. आता तो, रामदास आणि एकनाथच फक्त. संबंध किळलेल्या गावाविरुद्ध. रामदास आणि एकनाथ रस्त्यावरून चालले होते. आपल्या पुढचं काम किती कठीण आहे याची रामदासला पुरेपूर कल्पना होती, पण आपल्याला आता काय पाहावयास मिळणार आहे याची मात्र त्याला कल्पना नव्हती. एकही असं घर नव्हतं की जिथे ही कीड पोहोचली नव्हती. काही थोडी घरं वगळता बहुतेक वाड्याची दारं उघडी किंवा किलकिली नुसती लोटलेली होती. जणू त्यांना कशाची भीतीच वाटत नव्हती. आणि वाड्यात प्रवेश केला रे केला की त्या दुर्गंधीचा भपकारा येत होता. काहीतरी ओलं, नासकं, बुरशी आलेलं, फसफसणारं. त्या दोघांनी काही खाल्लं नव्हतं हे नशीब, नाहीतर नुसत्या कोरड्या उमळ्याऐवजी भडाभडा वांतीच झाली असती. आणि ते सर्वत्र होते. ब्राह्मण, मराठे, माळी, जैन, मारवाडी, मुसलमान, कोष्टी, सुतार. कोणी पलंगावर, कोणी माळ्यावर, कोणी तळघरात तर कोणी बळदात, कोणी पोत्यांच्या आडोशाला तर कोणी कपड्यांच्या कपाटात. काळी विस्मृतीची झोप. वर्षाची, 2 वर्षांची, 5 वर्षांची मुलं, तरुण, म्हाताऱ्या स्त्रिया, सर्व टवटवीत त्वचेचे, गोबऱ्या गालाचे. पण कोणाचीही छाती श्वासात हलत नव्हती की कोणाच्याही धमन्यातून रक्तप्रवाह वाहत नव्हता. रामदासने एकाचे त्याच्या स्पॅच्युलान विलग करताच अस्लेशियन कुत्र्यासारखे अनुकुचिदार सुळे उघड पडले. त्यानं गाईत ओठ मिटले. मीरासाठी त्यांनी एकदा तो उपाय योजला होता, पण ते पुन्हा पुन्हा 100 वेळा, सहस्त्र वेळा शक्य होईल का? 1 वर्षाच्या, 2 वर्षाच्या मुलांवर? अशक्य. ती गोष्ट मानवी हातांनी होण्यासारखीच नव्हती. विचारही अशक्य होता. या सर्व पसाऱ्यात दंडीचा शोध लागण्याची आशा मावळली होती. जयची ती नवी अनावृत्त शक्तीच पडली तर उपयोगी पडणार होती. त्यांच्या गावाचा फेरफटका निम्मा झाला होता. 2:30चा सुमार होता. ते हवेलीकडे परत निघाले. हवेलीच्या कंपाऊंडच्या भिंतीला पाठ लावून जयदेव खाली बसला होता. लांबूनच त्यांना त्याचा व्यथित चेहरा दिसला. आणखी काहीतरी वाईट बातमी. जय, काय झालं? जय, त्याच्याजवळ बसत रामदास म्हणाला. गुरुजी. नखानं मातीत रेषा ओढीत जयदेव खालच्या मानेनं म्हणाला. ते काल रात्री त्याच्या तडाख्यात सापडले असले पाहिजेत. पण रामदास, ते शंकराच्या तीर्थाखाली बसले, पण ते वाचले आहेत. त्यांच्या मानेवरच्या खुणा गेल्या नव्हत्या. थँक गॉड. पण जय, किती वाईट गोष्ट रे. त्या दंडीचा रांजण आता भरत आला आहे, जयदेव त्वेषानं म्हणाला. पण त्याच्या शोधाचं काय झालं? काही मागमूस लागला का? तुमचं काय? जय, सर्व गाव, सर्वच्या सर्व गाव पछाडलेलं आहे. घराघरातून तोच प्रकार आहे. गॉड, ओ गॉड. पण रामदास, हा प्रकार इथंच मुळातच उपटून काढायला हवा, नाहीतर पुढं काय होईल याची कल्पना तरी करता येते का? आणि त्या दंडीशी आता माझं वैयक्तिक वैर आहे. मी त्याचा छळा लावल्याशिवाय हलणार नाही. जय, हलण्याच्या गोष्टी कोणीच करत नाही. 3 वाजत आले. आता दिवसाचे 2-2.5 तास उरले आहेत. मला नाही वाटत आपल्याला उद्याचा दिवस मिळेल. पुन्हा एकदा शोध घ्यायला हवा. आपण 4:30ला परत इथं भेटू. आणि अर्थात शोधल्याखेरीज दंडी सापडणार नव्हता. 4:15 वाजता रामदास जायचाच. पण केवळ एकनाथच्या चपळतेमुळेच त्याचा प्राण वाचला. ते दुपारसारखाच एक वाडा उघडून पाहत होते. तसाच त्याही वाड्याचा दरवाजा उघडून रामदास आत पाय टाकणार होता. अगदी क्षणार्धात एकनाथला जाणीव झाली की येथे काहीतरी वेगळं आहे. कदाचित त्या अतिरेकी मानसिक ताणाच्या क्षणी त्याचीही सर्व पंचेंद्रिय जास्तीत जास्त संवेदनशील असतील. दरवाजा मागच भिंतीपाशी तो उभा होता. कदाचित वर उचलल्या गेलेल्या पात्याची सळसळ त्याला जाणवली असेल. ते काही असो, एकदम डॉक्टर असं ओरडून त्यानं रामदासला उजवीकडे जोरात ढकललं. हवेतून आवाज करीत धारदार पातं खाली आलं. पण तो घाव वरमी बसून रामदासचा कपाळमोक्ष व्हायचा. तो त्याच्या डाव्या मांडीवर बसला. रामदास खाली कोसळला आणि एकनाथनं एखाद्या चित्यासारखी त्या मारेकऱ्यावर झेप घेतली. त्या क्षणी तो मानव नव्हताच, एखादं पिसाळलेलं जंगली जनावर होतं. मीराचा मृत्यू, आईबाबांचा मृत्यू, त्यांचे हाल, सर्व काही मनात साचलं होतं. त्याचा उद्रेक त्या एका क्षणात झाला.
त्याच्या झेपेसरशी स्वतःच्या प्रहारानं तोल गेलेला मारेकरी मागच्या दगडी भिंतीवर आपटला. क्षणभर त्याची शुद्ध हरपली. तो खाली कोसळला. सेकंदभरानं त्याला शुद्ध आली तेव्हा एकनाथ त्याच्या छातीवर बसला होता आणि त्यानं दोन्ही हातांनी त्याचे केस धरले होते. त्याचे डोळे उघडताच एकनाथनं त्याचं डोकं केसांनी उचलून खालच्या दगडावर आपटलं. आणि मग पुन्हा आणि पुन्हा. त्याचा प्राण जाईपर्यंत. एकनाथ त्याच्या छातीवरून उठला तेव्हा रामदास एका अंगास पडला होता. नाथा, नाथा, माझी बॅग. रामदास पुटपुटला. एकनाथनं बॅग त्याच्या पुढं तेथून उघडली. रामदासच्या सांगण्याप्रमाणे कात्री काढली. जखमेच्या आसपासची पॅन्ट कापली. कापसाच्या बोळ्यानं रक्त पुसलं. मग जंतुनाशकाचा बोळा त्या बँडेज जखमेत भरला आणि वरून रामदासच्या सूचनांप्रमाणे बांधलं. मग रामदासनं दाखवलेल्या बाटलीतल्या 2 गोळ्या त्याला दिल्या आणि जमला तितका हलके हलके ओढत त्याला वाड्याच्या पायरीवर आणून ठेवला. बॅग त्याच्या शेजारीच ठेवली आणि मग तो जयदेवला शोधायला निघाला. पायी जाण्यात अर्थ नव्हता. प्रत्येक वाड्याचं दार तो उघडून पाहत होता. दुसऱ्या वाड्यात त्याला सायकल दिसली. ती बाहेर काढून सायकलवरून तो निघाला. जयदेवच्या मोटरसायकलची गुणगुण कानावर येत होती. कधी ती जवळ येत होती, कधी लांब जात होती. एकदा तर त्याला लांबवर जयदेव दिसलाही, पण तो पाठमोरा होता आणि लागलीच वळला. त्या दिशेने एकनाथनं सायकल दामटली. अगदी नशिबानंच त्याला पुढच्या चौकात जयदेव भेटला. एकनाथला पाहताच जयदेव थांबला. एकनाथचा चेहराच बोलका होता. जयदेव, जयदेव, रामदास, डॉक्टर रामदास. काय झालं? काय झालं सांग ना. त्यांना लागलं आहे, जखम झाली. जिवंत आहे ना? जिवंत आहे ना? हो, पण त्यांना हलता येत नाही. ठीक आहे, बस मागं. मिनिटभरात मोटरसायकल रामदासपाशी पोहोचली. जयदेवनं एकनाथला उतरवला. मी रामदासची गाडी आणतो, तू इथंच थांब, तो म्हणाला. तो सकूच्या घरी परत आला तेव्हा 4:30 वाजले होते. एवनात सावल्या लांबल्या होत्या. घराचा कितीतरी भाग अंधारात होता आणि त्या अंधारात पाहायची त्याची मुळीच इच्छा नव्हती. तो घाईघाईनं त्या खोलीत आला. रामदासचं जॅकेट, बॅग, सुटकेस तपासताच त्याला गाडीच्या किल्ल्या मिळाल्या. त्या घेऊन तो बाहेर आला. गाडीची शिफ्ट खाली होती. बाकी गाडीत काही फरक नव्हता. गाडी 3-4 मिनिटात त्यानं त्या घरापाशी आणली. एकनाथनं व जयदेवनं रामदासला अलगत उचललं आणि गाडीच्या मागच्या भागात निजवलं. रामदास अर्धवट शुद्धीवर होता. तो पुटपुटला, जय, ग्लोव्ज कंपार्टमेंटमध्ये माझा रिव्हॉल्वर आहे, ते काढून माझ्यापाशी दे. मग तुम्ही दोघं तपासावर जा. मी स्वतःची काळजी व्यवस्थित घेतो. तुम्ही अजिबात वरी करू नका. ग्लोव्जच्या कप्प्यात रामदासचं रिव्हॉल्वर होतं. ते जयदेवनं त्याच्या हातात दिलं. दिवसा हल्ला झाला तरी दंडीच्या मर्त्य हस्तकान करवीच होणार होता. त्यांच्यावर सुरा, पिस्तूल, काठी ही हत्यारं चालणार होती.